प्रेज द लॉर्ड. सर्वांचं प्रार्थना सर्वांकरता यामध्ये हार्दिक स्वागत आहे. आशा आहे, विश्वास आहे, खात्री आहे की प्रभूमध्ये चालत असताना तुम्ही आशीर्वादित आहात. आपण प्रार्थना सर्वांकरता करणार आहोत, परंतु त्यापूर्वी निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय आणि 13 ते 18 वचनामध्ये आपण मोशेच्या बाबतीमध्ये एक विनंती आपण ऐकतो. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मोशे देवाला एक विनंती करत आहे. निर्गम अध्याय 33 वचन 13 ते 18 मध्ये मोशे देवाकडे एक जणू प्रार्थना सादर करत आहे की हे देवा, तू आणि तुझी कृपादृष्टी माझ्यावर असावी. देवाला म्हणत आहे की देवा, काय असावी? तुझी माझ्यावर कृपादृष्टी असावी आणि तुझा मार्ग तू मला दाखवावास, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल आणि तू स्वतः माझ्या बरोबर ये. जीवनाचा प्रवास आहे साहेब. जीवन हा एक प्रवास आहे आणि जन्मलेल्या दिवसापासून तो सुरू झालेला आहे आणि जेव्हा जग सोडावं लागेल तेव्हा हा प्रवास संपणार आहे. मग हा जो प्रवास आहे, हा जीवनाचा जो प्रवास आहे, या जीवनाच्या प्रवासामध्ये प्रत्येकालाच देवाची आवश्यकता गरज आहे. कारण देवाचा अनुभव, देवाचं अस्तित्व आणि देवाचं सामर्थ्य माणसापेक्षा मोठं आहे. आमेन. आणि म्हणून आमची सुद्धा आज निर्गम अध्याय 33 वचन 13 ते 18 मध्ये जी प्रार्थना मोशेने केली, ती प्रार्थना आमचीही असली पाहिजे की हे देवा, तुझी कृपादृष्टी आमच्यावर असावी. हे देवा, तुझे मार्ग आम्हाला तू कळवावेस. हे देवा, तुझी ओळख आम्हाला नीट व्हावी. हे देवा, तू स्वतः आमच्या बरोबर यावस. आमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये जर देवाची कृपादृष्टी, देवाचं सामर्थ्य आणि देवाची सहभागिता जर आपल्या सोबत असेल तर नक्कीच जीवनाचा प्रवास आमच्याकरता सुखाचा असणार आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रार्थना करूया. प्रभू, मी यावेळेस प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये, जो प्रत्येक जण हा व्हिडिओ पाहत आहे, या प्रत्येकाला तुझा आशीर्वाद द्यावास. ज्या काही गोष्टींची त्यांना आवश्यकता गरज आहे, त्या सर्व गोष्टी त्यांना अद्भुत प्रकारे प्राप्त व्हाव्यात आणि येशूच्या नावामध्ये हा व्हिडिओ पाहणारा, हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचणारा प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित असावा अशी विनंती करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद येशू. प्रार्थना ऐकलीस, येशूच्या नावात मागितलं. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.